10 मार्चला निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मागे घेण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर 10 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला झालेला सर्व पत्रव्यवहार हा ग्राह्य धरू नये असं पत्राद्वारे सुनेत्रा पवार यांनी आयोगाला कळवलेलं होतं। मात्र हे पत्र तांत्रिकदृष्ट्या अडचणीचं ठरण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला केलेल्या या पत्रव्यवहारामुळे पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडी या ग्राह्य धरल्या जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे हे पत्र आता मागे घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर आपण तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 10 मार्चला दिलेले हे पत्र आता मागे घेण्याच्या तयारीत दिसतात अशी एक शक्यता वर्तवण्यात येते। काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? कशा प्रकारे तांत्रिकदृष्ट्या हे योग्य ठरणार नाहीये? नक्कीच अनुपमा, 10 मार्च रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आयोगाला जे पत्र पाठवलेलं होतं ते पत्र आता सुनेत्रा पवार मागे घेण्याची शक्यता आहे। याला कारण म्हणजे खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची सही यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलेलं होतं की जे अधिकार राष्ट्रीय अध्यक्षांना आहेत ते अधिकार खरं तर कार्याध्यक्षांना सुद्धा देण्यात यावे अशा आशयाचं अशा प्रकारचं एक पत्र देण्यात आलेलं होतं। आणि त्यानंतर म्हणजे याबाबतची माहिती अर्थात सुनेत्रा पवार यांना नव्हती आणि जेव्हा या पत्राची माहिती सुनेत्रा पवार यांना मिळालेली होती त्यानंतर 10 मार्च रोजी सुनेत्रा पवार यांनी आयोगाला पत्र लिहून असं म्हटलेलं होतं की अजित पवार यांच्या निधनानंतर म्हणजेच 28 जानेवारीपासून ते माझं पत्र मिळेपर्यंत म्हणजे 10 मार्चपर्यंत जो काही पत्रव्यवहार आयोगाला झालेला आहे ते सगळे पत्रव्यवहार ग्राह्य धरलं जाऊ नये असं त्यांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून म्हटलेलं होतं। मात्र सुनेत्रा पवार यांच्या या पत्रामुळे पक्षामध्ये खरं तर ज्या आतापर्यंत निवड प्रक्रिया पार पडलेली आहे ती सगळी प्रक्रिया खरं तर अडचणीत येऊ शकते। त्यामुळे सुनेत्रा पवार आपलं पत्र मागे घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सध्या सूत्रांकडनं मिळत आहे। 26 फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेली होती आणि त्यावेळीच अनेक पदाधिकाऱ्यांची वेगवेगळ्या पदावरती निवड जी आहे ती झालेली होती। त्यामुळे सगळ्या पदांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात आणि सुनेत्रा पवार यांच्या एका पत्रामुळे अनेक पदांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात। सोबतच राज्यसभा खासदारकीसाठी पार्थ पवार यांच्यासाठी पक्षाकडून जो काही पत्रव्यवहार आणि जे काही कागदपत्र राज्यसभेसाठी देण्यात आलेले होते त्यांची सुद्धा अडचण होऊ शकते। त्यामुळे या सगळ्या अडचणी टाळण्यासाठी सुनेत्रा पवार आपला जो पत्र आहे 10 मार्च रोजीचा तो आता मागे घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे कधीपर्यंत सुनेत्रा पवार आपला पत्र मागे घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीमध्ये खूप अंतर्गत हालचाली घडतात सीमा, त्यामुळे निश्चितच हे पत्र आता मागे घेतलं जातंय का आणि काय या दृष्टीने सगळ्या घडामोडी घडतात यावर जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी चर्चा करूया। धन्यवाद। तुर्तास सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।